जय शिवराय मित्रांनो, मी अमोल परब चॅनल पार्टनर विशाल मात्रेसह पूर्ण टीमच्या वतीने तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्यासोबत आहेत शेरू वाघ आणि छाया खरपुडे। हे लाल बावटा पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि आज हे इथे येण्याच्या मागे किंवा आपल्यासोबत जे डिस्कशन आता होणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे। आणि त्या डिस्कशनच्या मागे ज्यावेळी 13 तारीखला जी घटना अर्नाळा या गावामध्ये घडली आणि तिथे जे कातकरी समाज आणि आदिवासी समाज यांची घरं तिथे उद्ध्वस्त करण्यात आली किंवा तिथे तोडक कारवाई करण्यात आली, त्या तोडक कारवाईचा निषेध म्हणून तुम्ही माननीय आमदार राजन नाईक साहेब यांच्या घरावरती मोर्चा सुद्धा काढलेला। या सगळ्या गोष्टी या 10 दिवसामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये असलेलं क्षेत्र हे या विषयावरती जास्त गरम झालेलं दिसतंय किंवा हा विषय खूप भडकलेला दिसतो या क्षेत्रामध्ये। आणि ही तोडक कारवाई का झाली आणि ह्या तोडक कारवाईचा घटनाक्रम काय आहे, जर आमच्या प्रेक्षकांना किंवा इथल्या महाराष्ट्राला किंवा या वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील असलेले जे मतदार आहेत त्यांच्या समोर जर तुम्ही मांडलात तर बरं होईल। काय घटनाक्रम होता आणि कशा पद्धतीने ती तोडक कारवाई झाली तिथे? आमदार राजन नाईक यांनी विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केला होता की अर्नाळा या गावामध्ये काही बांगलादेशी राहत आहेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्या अतिक्रमण हटवली पाहिजेत। आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात महसूल डिपार्टमेंटवर त्यांच्याकडनं भारतीय जनता पक्षाकडनं प्रचंड दबाव निर्माण होत गेला आणि 12 तारखेला आम्हाला गावात नोटिशी बजावल्या। नोटिशी बजावल्यानंतर 12 तारखेला संध्याकाळच्या दरम्यान आमच्या माहितीस्तव किमान 150 ते 200 लोकांना नोटिशी दिल्या। नोटिशी दिल्यानंतर लोकांना असं वाटत होतं की काहीच होणार नाही। मात्र 12 तारखेला लगेचच आम्हाला जेव्हा संध्याकाळी नोटिशी आल्या 4-5 वाजता, आम्ही त्याच क्षणाला ताबडतोब 1/1/2011च्या आधीची जर अतिक्रमण असतील तर ती रेग्युलाइज केली पाहिजेत, नियमानुसार केली पाहिजेत असा शासन निर्णय आहे 23 मार्च 2025चा। त्या GRचा आम्ही अभ्यास केला आणि लगेचच डॉक्युमेंट सगळ्यांचे जमा केले आणि संध्याकाळी 6:30 वाजता तहसीलदारांकडे नेऊन आम्ही जमा केले आणि त्याची पोच घेतली। आमचे दावे आम्ही दाखल केले आणि आता तहसीलदार साहेब 2011च्या आधीची जी घरं आहेत ती त्यांना अधिकृत मान्यता द्यावी अशा पद्धतीचा शासन निर्णय आहे, GR आहे। महसूल मंत्र्यांनी आता 23 मार्च 2025ला तो GR काढलेला आहे। ते आम्ही नेऊन जमा केले। ते काढल्यानंतर सतत आमचं महसूल डिपार्टमेंटशी बोलणं चालू होतं, कॉन्टॅक्टमध्ये आम्ही होतो। त्यांनी सांगितलं की नाही तोडणार घरं, आधी जी घरं आहेत ती नाही तोडणार। रात्री 12 वाजेपर्यंत आम्हाला सांगितलं की नाही तोडणार, पण रात्री 3 वाजता आम्हाला जी आमच्या सूत्रांच्या मार्फत माहिती मिळाली आहे की रात्री 3 वाजता तहसीलदारांवर दबाव आला आणि प्रचंड दबाव आला। त्यानंतर त्यांनी मग शेवटी कारवाई त्यांना करावी लागली आणि त्याच्यावर फक्त आणि फक्त लाल बावट्याचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, सभासद आहेत, त्यांना फुल टार्गेट करण्यात आलं। आमच्या पक्षाचं ऑफिस आहे ते तोडलं। त्याच्यानंतर कातकरी समाजाच्या ज्या महिला आहेत तिथं, विधवा निराधार महिला आहेत, त्यांच्या डोक्यावर दुसरा कोणाचा हात नाही, त्यांना कोणाचा सहारा नाही, पण त्या लाल बावट्याच्या पक्षासोबत, संघटनेसोबत चळवळीमध्ये सक्रिय असतात। त्यांची घरं स्टार्टिंगला तोडण्यात आली आणि 1 दिवस अगोदर आम्हाला इथून तिथून निरोप आले की तुम्ही एक काम करा, BJPमध्ये या, ही तुमची घरं वाचतील। आताच्या घडीला वसई तालुक्यामध्ये BJPला विरोध करणारा आणि ठामपणे BJPच्या विरोधात भूमिका मांडणारा दुसरं कोणीच नाही, तर तुम्ही इथे या, तुम्हाला 4 व्हीलर दिली जाईल आणि तुम्हाला सरकार आहे, तुम्ही जी कामं आंदोलन आणि मोर्चे घेऊन करतात, साधा शौचालयाचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, रेशन कार्डाचा प्रश्न असेल, ह्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तुम्हाला आंदोलनं करावी लागतात, तर तुम्ही आमच्यासोबत या। थेट तुम्हाला अधिकाऱ्यांसोबत बसता येईल, थेट तुम्हाला सरकारमध्ये असलेल्या लोकांसोबत बसता येईल आणि तुमच्या लोकांची कामं पण होतील। मी माझ्या बायकोशी बोललो आणि आमच्या पदाधिकाऱ्यांशी सुद्धा बोललो। आमच्या लोकांनी सांगितलं की नाही, काय करायचं ते होऊ द्या, आपण एवढं सगळं झेललोय आणि भोगलोय, काय करतील। जर या सगळ्या गोष्टी जे तुम्ही बोलताय की ज्यावेळी तुम्ही आमच्या पक्षात याल, म्हणजेच भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जर तुम्ही आलात
तर तुमची कामं ही आहेत ती सुरळीत होतील आणि सगळ्यांना तुम्हाला एक ऑफर देण्यात आली होती आणि त्याचा काही तुमच्याकडे प्रूफ आहे का, किंवा ज्या माणसांनी तुमच्याजवळ आले आणि जी माणसं तुम्हाला असं जी ऑफर दिली आहे की समजा गाडी असेल किंवा तुम्ही आमच्या पक्षात आल्याच्या नंतर तुम्हाला ह्या सोयी सगळ्यात मिळतील, याबद्दल जे तुम्ही आरोप करत आहात त्यामागे काय तथ्य आहे किंवा कशा पद्धतीने तुम्ही आरोप करताय? भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच कॉल केले. त्यांचे आणि आमचे, जरी ते भारतीय जनता पक्षाचे लोक असले तरी वैयक्तिक सुद्धा आमचे काहीतरी चांगले संबंध आहेत आणि मोठ्या लेवलची लोक आहेत ती लोक. आली वेळ तर सगळे पुरावे सुद्धा दाखवू केवढे कॉल केलेत. जर आम्ही सतत बीजेपीच्या विरोधात बोलतो तर मग आम्हाला कॉल करण्याची त्यांची का गरज भासते? आणि एरवी कधी एवढे कॉल नाही आले. 13ला कारवाई होणार ना, 12ला न 11लाच का एवढे कॉल यायला लागले? ओके. त्यानंतर त्यांच्याकडनं असं सुद्धा मिळलं, तुम्ही जे सांगता हे आमदारांनी सांगावं ना तुमच्या. तर सांगते एक काम कर, तू फोन कर आमदारांना. मी किमान 10 ते 15 फोन केले. कोणत्या आमदारांना केला? आमचे आमदार स्नेहा दुबे पंडित. ओके. कारण की आम्हाला त्यांच्यावर थोडाफार विश्वास आहे. त्या चळवळीतून वर आलेल्या आहेत, सतत आंदोलन मोर्चामधून. आणि फोन केल्यानंतर त्यांनी एकही फोन उचलला नाही. त्यांनी मेसेज केला की तू मेसेजवर बोल. ओके. मग आम्हाला असं वाटलं की आता जे हे वातावरण चालू आहे ह्याच्यामध्ये कदाचित सोनूताईला भीती वाटत असेल की ही लोक चळवळीतले लोक आहेत, ॲक्टिव्ह आहेत, हे विचारतील की राजन नाईक हे नालासोपाऱ्याचे आमदार असून त्यांनी जर विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केला तर ताई तुझी काय भूमिका? आणि मग शेवटी ते रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करण्यात येईल वगैरे ही त्यांच्या मनात भीती असेल, म्हणून त्यांनी पुन्हा कॉलही नाही केला आणि आमच्या मेसेजचा रिप्लाय सुद्धा दिला नाही. तर बरं ठीक आहे. पण मग आमच्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग झाली. आमच्या लोकांनी सांगितलं, बघ आपल्याकडे पैसा नाही मिळत, आपल्याकडे जागा जमीन नाही, आपल्याकडे त्यांची ईडी लागू शकत नाही, आपल्याकडे CBI लागू शकत नाही, ह्या सगळ्या गोष्टी लागू शकत नाही, तर मग करून करून काय करणार? मग जरा असं आम्हाला पण हिंमत आली ना, हे लोक बरोबर सांगतात, आपण कुठे चुकीच्या मार्गाने जात नाही, आपल्याकडे आपले किस्से फाटलेले आहेत, आपले कपडे फाटलेले आहेत. तुम्ही जे आरोप आता करता आहात, ठीक आहे, मान्य आहे की ज्या पद्धतीने तुम्ही करतायत आणि कोणताही पक्ष असा पण विचार करू शकतो की बाबा आमच्या पक्षामध्ये हे आले पाहिजेत, आमची स्ट्रेंथ वाढेल. पण असं वाटतं का तुम्ही जर या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असता तर त्यांना एवढा फायदा झाला असता आणि हे त्यांच्या मनाला लागलंय किंवा आणि तुम्ही नकार दिल्याच्या नंतर एवढी सूडभावनेने हा जो जे थोडं कारवाई झाली, तुम्हाला असं वाटतं फक्त हा एवढाच प्रकार आहे आणि याच्याचमुळे या गोष्टी घडल्या? कसं आहे की सतत आता बुलढाण्यामध्ये CPI पार्टीचे आमचे कॉम्रेड प्रशांत आंबी ह्यांना ज्यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केली तेव्हा तिथे मोर्चा निघाला. त्यानंतर त्याचे पडसाद वसईमध्ये सुद्धा उमटले. स्नेहा दुबे यांना आम्ही शिवाजी कोण होता हे पुस्तक दिलं. तहसीलदारांच्या समोर आम्ही आंदोलन केलं. त्यांचा कार्यक्रम होता दुपारी 4चा आणि आम्ही 3 वाजता कार्यक्रम चालू केलेला, तो संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू करून ठेवलेला तिथंच आम्ही. आणि शेवटी त्या आमदारांना आतमध्ये बसून राहावं लागलं. आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी तिथे आले आणि तिथे आल्यानंतर सुद्धा आमच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांना ते पुस्तक दिलं. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना वसईमध्ये फक्त ह्यांच्या विरोधात जाऊन पूर्णपणे आम्ही लोक काम करतोय, आमचे विचार आम्ही लोकांच्या समोर ठेवतोय. त्याच्यामुळे कदाचित त्यांना असं वाटत असेल की ह्यांना विरोध करणं किंवा ह्यांना जाब विचारणं हे सगळं बंद होऊन जाईल. आणि तुम्ही जे सांगितलं की आम्ही जर त्यांच्यासोबत गेलो असतो तर घरं थांबली असती का? 100%. कारण की मी कालसुद्धा त्या आंदोलनामध्ये सांगितलं आणि त्याच्या आधीसुद्धा सांगितलं आणि पुन्हा तुम्हाला सांगतो की अर्नाळा ग्रामपंचायत हद्दीमध्ये स्मशानभूमीचं काम चालू होतं आणि त्या स्मशानभूमीच्या उद्घाटनासाठी जिल्ह्याचे खासदार माननीय हेमंत सावरासाहेब तिथे आले होते. भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील आमच्या गावचेच आहेत, ते होते. आत्ता जे त्या दिवशी काल मोर्चाच्या दिवशी त्यांनी प्रतिक्रिया दिली, मनोज पाटील विरोधी पक्ष नेता का गटनेता काय ते विरोधी पक्ष नेते ते आले होते तिथं. ग्रामपंचायतची ते सदस्य, माजी सदस्य, माजी सरपंच तिथे उभे होते आणि त्यांच्यासोबत बांगलादेशी तिथे होते. त्याच लोकांना सर्व पदाधिकारी, खासदार, विरोधी पक्ष नेते ह्या सगळ्यांच्या सोबत बांगलादेशी व्यक्ती तिथे उभ्या होत्या असं म्हणताय तुम्ही? त्यांच्यावर जे आरोप आहेत ती माणसं तिथे उभी होती? काही वर्षापूर्वी अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये
काही बांगलादेशी आढळून आल्याचा कॉन्टॅक्ट बांगलादेशी लोकांच्या सोबत असल्याचा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. महिला सुद्धा तुरुंगात होत्या त्यावेळी, ओके. जामिनावर सुटून आल्यात आणि त्यांचं सुद्धा त्याच सर्वे नंबरमध्ये अतिक्रमण आहे आणि त्यांच्यावर आता सुद्धा वसई कोर्टामध्ये ती केस पेंडिंग आहे आणि ती लोक त्यांच्यासोबत जर तिथे उभे राहतात आणि 13 तारखेच्या कारवाईच्या दरम्यान त्यांची घरं वाचतायत. नोटिशी त्यांना पण आल्या होत्या ना, मग त्यांची का नाही तुटली? मग तुम्हाला ज्यावेळी नोटीस आलेल्या त्यावेळी त्यांनाही नोटीस गेलेल्याच होत्या. एकाच दिवशी त्यांनाही नोटीस आल्या, आम्हालाही नोटीस आल्या, परंतु त्यांच्या घरावर कारवाई झाली नाही. कारवाई नाही झाली, आमच्या घरावर कारवाई झाली. तर मग हे आम्हाला वाटतं ना कुठेतरी आता आमचे लोक सांगतात. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ही जी कारवाई ही सूडभावनेने करण्यात आली असा सरळ आरोप आहे तुमचा? हो दादा, त्याच सर्वे नंबरमध्ये रिसॉर्ट आहेत, रिसॉर्टवर कारवाई नाही झाली. तुम्हाला जर एवढीच दबंगगिरी तुमची दाखवायची होती तर मग तुम्ही रिसॉर्ट पाडायची होती ना. आमच्या पार्टीचं ऑफिस 10x10चं ऑफिस होतं, एवढं जुनं ऑफिस होतं की कोरोनाच्या काळात त्या ऑफिसमध्ये आम्ही लोकांना 2 महिने जेवण बनवून लोकांना पुरवलं. जेव्हा शाळा बंद होत्या तेव्हा त्या शाळेमध्ये आमच्या महिला तिथे येऊन त्या मुलांचे क्लास घ्यायचे. तोपते वादलाच्या दरम्यान तिथं जेवण बनवलं, तिथं आम्ही शिबिर घ्यायचे, लोकांचे फॉर्म भरायचे, सगळ्या गोष्टी तिथं चालायच्या. त्या ऑफिसवर पंजा मारून ऑफिस पूर्णपणे सपाट करून टाकलं. कातकऱ्यांची तिथं घरं तोडली, मग त्या बांगलादेशांची घरं का नाही तुटली? तुमची आता अपेक्षा किंवा आता ज्यावेळी तुम्ही माननीय आमदार राजन नाईक साहेबांच्या घरावरती जेव्हा मोर्चा काढला तुम्ही आणि त्या मोर्चाचा उद्देशच हा होता की तुम्हाला जाब विचारायचा होता की हे का करण्यात आलं आणि आमच्यावरती हा अन्याय झालेला आहे, त्या अन्यायाविरोधामध्ये आता यांचं पुनर्वसन कसं तुम्ही करणार आहात आणि तुम्हीच करू शकता. जर तुमच्या सांगण्यावरून जर कारवाई होत असेल तर मात्र तुमचं पुनर्वसन जे आहे ते तुम्हीही करू शकता. परंतु महत्त्वाचा एक पार्ट असा आहे की वसई विरार महानगरपालिका क्षेत्र असेल किंवा इथे जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत किंवा जे नेते इथे आहेत, फक्त वसई विरार महानगरपालिका चे विरोधी पक्ष नेते माननीय मनोज पाटील साहेब सोडले तर एकाही पदाधिकाऱ्यांनी किंवा एकाही आमदारांनी अधिकृत स्टेटमेंट दिलेलं नाही. म्हणजे ही जी तोडक कारवाई झाली की का झाली आणि याच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आली आणि याच्यामध्ये आमचा हात नाही आहे असं सरळ मनोज पाटील यांनी ज्यावेळी स्टेटमेंट दिलं त्यावेळी तिथे दिसून येतं की ज्यावेळी त्यांनी असं सांगितलं की राजन नाईक साहेबांनी ज्यावेळी अधिवेशनामध्ये मुद्दा मांडला तो बांगलादेशी जे रहिवासी तिथे अतिक्रमण करून आहेत त्यांची घरं तिथून हटवण्यात यावी असा त्यांचा मुद्दा होता. परंतु असं न होता कातकरी समाज आणि आदिवासी समाजाची घरं तिथून कारवाई करण्यात आली असा तुमचा सरळ आरोप आहे. परंतु प्रश्न असा उभा राहतो की जर राजन नाईक साहेबांनी जर विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केला, हा बांगलादेशी ज्यांच्यावर आरोप आहे की ते बांगलादेशी आहेत आणि तिथे ते राहतात त्यांच्या घरावरती कारवाई करा असा जर त्यांचा मुद्दा असेल तर मात्र जर कारवाई जी तुमच्या घरावरती किंवा कातकरी समाज असेल किंवा आदिवासी समाज याच्यावरती जर झाली असेल तर तुम्ही राजन नाईक साहेबांवर कसं काय आरोप करू शकता किंवा असं का म्हणताय तुम्ही की त्या स्टेटमेंटमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या? कसं आहे की विधानसभेमध्ये हा जो मुद्दा उपस्थित केला त्याच्यानंतर ह्या कारवाईला वेग आला. तुम्हाला मगाशी सुद्धा सांगितलं की जर राजन नाईक साहेबांनी विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केला की बांगलादेशींचं अतिक्रमण आहे ते काढलं पाहिजे, तर मग आधी तिथे कॉम्बिंग ऑपरेशन करायला पाहिजे होतं की बांगलादेशी कोण आहेत, कुठे आहेत आणि त्या बांगलादेशींच्या घरापासून किंवा आमची जी घरं तोडली त्या घरापासून पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे. मग त्यांनी आधी त्या सगळ्या हे करायला पाहिजे होतं आणि मग त्यांच्यावरच कारवाई करायला पाहिजे होती, त्यांचीच घरं तोडायला पाहिजे होती जर त्यांचा बांगलादेशीचा मुद्दा होता तर. त्यांच्या स्टेटमेंटमध्ये तर स्पष्ट असं आहे की बांगलादेशी माणसं तिथे राहत आहेत आणि तिथल्या कोळी समाजाची जी जमिनी आहेत त्या जमिनींवरती त्यांनी अतिक्रमण केलं आहे असं त्यांचं स्टेटमेंट आहे. हे तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही व्हिडिओ बघितले असतील, त्याच्यामध्ये फक्त आदिवासींची आणि कातकऱ्यांची घरं नाही मोडलेली, तिथल्या कोळी लोकांच्या, आमची तर पत्र्यांची घरं होती पण त्या कोळी लोकांच्या अपंग बाया होत्या, त्यांची 15-15 लाखाची घरं बांधकामाची पूर्णपणे सपाट करून टाकलेलं आहे. ते पण बांगलादेशी आहेत का? मग ते त्यांच्यावरतीही असा आरोप आहे का की त्यांनाही ऑफर दिली गेली होती का भारतीय जनता पार्टीमध्ये यायची? नाही, त्यांना ऑफर दिली का नाही दिली ते त्यांना माहित, बरोबर. पण आमचा मुद्दा असा आहे, मुद्दा तुमचा काय आहे की तुम्ही असं म्हणत असाल
की जर आमच्यावर जी कारवाई झाली ती फक्त सूड भावनेने करण्यात आली आहे, की जर तुम्ही आमच्या पक्षात जर आलात ती लोक आमच्या सोबतच आहेत ना, ते तुमच्या पक्षामध्ये आहेत, आमच्या सोबतच आहेत ती लोक. म्हणजे तीही तुमच्या पक्षामध्ये आहेत असं म्हणताय, ते तुमच्या पक्षाचे सदस्य आहेत असं म्हणायचं. सर्वे नंबर 56 मध्ये जे 1979 ची घरं तोडली, कॉम्रेड अनिरुद्ध मेहर हे आमच्या पक्षाचे जी जनसंघटना आहे DYO लोकशाही युवा संघटना त्याचे तालुका अध्यक्ष आहेत. ओके, म्हणून त्यांची घरं 6 तुटली ना. मग तुम्हाला जर एवढं वाटतेच की गुरचरण जमीन आहे, तर त्याच गुरचरण जमिनीवर महेंद्र पाटलाचा बंगला आहे ना, तो का नाही तुटला? तोडक कारवाई करत असताना बंगल्यावरून सुरुवात करा ना, मग झोपड्यांवर या ना. पहिल्या झोपड्यांवरून का? आमचा मुद्दा एवढाच आहे की आमच्यावर जे आता आरोप होत आहेत, तुम्ही जे सांगितलं 2-3 गोष्टी, एक म्हणजे की राजन नाईकच्या घरावर मोर्चा का, तर राजन नाईक कसं आहे की जो क्षेत्र जे आहे ते क्षेत्र विधानसभाचे क्षेत्र आहे, ते वसई विधानसभा क्षेत्रामध्ये ती कारवाई झाली आहे आणि तिथले जे आमदार आहेत त्या माननीय स्नेहाताई दुबे पंडित आहेत आणि अजूनही त्यांचं अजून अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही की ती कारवाई का झाली आणि कशासाठी झाली आणि त्या कारवाई मागे काय कारण होतं. परंतु तुम्ही जो मोर्चा काढला तो राजन नाईक साहेबांच्या घरावरती काढलाय आणि ते तिथले आमदार नाहीत, त्यांचं ती विधानसभा क्षेत्र नाही, म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता की त्यांच्या घरावर का असं. बरोबर. मोर्चा होता आमचा 18 तारखेला ना, 17 तारखेला रात्री 11 वाजता मीटिंग चालू झाली आमची. कोणाची? कम्युनिस्ट पक्षाची. 17 तारखेला तुम्ही मोर्चा काढलाय? नाही, 17ला आमचा बर्थडे होता, 18ला मोर्चा होता. ओके ओके. 18ला मोर्चा होता सकाळी दुपारी 2 वाजता. 17ला रात्री 11 वाजता आमची मीटिंग चालू झाली. त्या मीटिंगमध्ये नालासोपारा पोलीस स्टेशनला मीटिंग झाली. त्याच्यामध्ये आमचे पदाधिकारी होते कम्युनिस्ट पक्षाचे, भारतीय जनता पक्षाचे, विरोधी पक्षाचे ते काय गट विरोधी पक्ष नेते मनोज पाटील होते, जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील होत्या आणि प्रचंड नगरसेवक होते. त्यावेळी सुद्धा हाच मुद्दा त्यांनी सांगितला तिथं, कोणी मनोज पाटलांनी, की तुमचा विधानसभाचा मतदारसंघ तर वसईचा आहे, तुमचे आमदार तर स्नेहा दुबे पंडित आहेत, तुम्ही मोर्चा त्यांच्या घरावर न्यायला पाहिजे, तुम्ही मोर्चा इथे नाही आणायला पाहिजे. त्यांनी असं म्हटलं की मनोज तुमच्या आमदार पाटील साहेबांनी असं म्हटलं तुम्हाला? हा, तुमचे आमदार दुबे पंडित आहेत, तुम्ही त्यांच्याकडे मोर्चा नेला पाहिजे, पण तुम्ही राजन नाईकच्या घरावर का मोर्चा आणतायत? तर मला एकच सांगायचंय की जर आमचे आमदार सोनूताई आहेत दुबे, स्नेहा दुबे पंडित, तर मग मुद्दा उपस्थित करत असताना नाईकला काय गरज होती तिथं डोका चालवायची? सोनूताईने मुद्दा उपस्थित केला असता तर आम्ही तिथे गेलो असतो ना. ह्यांना काय गरज होती तिकडे डोका चालवायची? म्हणजे तुम्ही असं म्हणताय की ज्यावेळी अधिवेशनामध्ये तुमचं जर क्षेत्र ते नसेल तर तुम्हाला तो मुद्दा उचलायला नाही पाहिजे होता असं सरळ. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सरळ आरोप करता येते की तुम्हाला मोर्चा हा स्नेहाताई दुबे पंडित यांच्या घरावर काढला पाहिजे असं कोणी म्हटलं? ती जी बाईट दिली प्रतिक्रिया ती एकदा ऐका. त्याच्यामध्ये सुद्धा स्पष्ट सांगतायत की हा मतदारसंघ वसईचा आहे. ते म्हटलं त्यांनी की हा वसईचा आहे, परंतु असं म्हटलं नाहीये त्या बाईकवर की तुम्ही स्नेहाताई दुबे पंडित यांच्या घरावर मोर्चा काढला पाहिजे असं नाही सांगत, पण ते कळता न कळता काय सांगतायत की आजच त्या दीक्षित साहेबांनी बातमी लावली. म्हणूनच मी तुम्हाला हे विचारतोय की ऑफ कॅमेरा तुमचं बोलणं झालंय मनोज पाटील साहेबांशी, तुमचं जे बोलणं झालं ज्यावेळी प्रज्ञा मॅडमही तिथे होत्या आणि तुमच्या वेळी जेव्हा ऑफ कॅमेरा जे बोलणं झालं त्यावेळी असं त्यांनी सरळ म्हटलं की तुम्ही राजन नाईक साहेबांच्या घरावर मोर्चा नाही काढला पाहिजे, तुम्ही तुमच्या विधानसभा विचारायचंय, तुम्हाला जाबच विचारायचंय तर तुम्ही तुमच्या आमदारांकडे गेले पाहिजे मोर्चा घेऊन आणि त्यांना जाब विचारला पाहिजे. स्नेहाताई दुबे पंडित यांच्या घरावर तुम्ही मोर्चा काढला पाहिजे असं त्यांच्या घरावर मोर्चा काढला पाहिजे, त्यांना जाब विचारला पाहिजे जो काय जाब विचारायचा तो, कारण की तुमचे आमदार ते आहेत, तुमचे आमदार राजन नाईक नाही. मग त्यावेळी तुम्ही असं का नाही म्हटलं की ज्यावेळी ही कारवाई जी झाली ही कारवाई सूड भावनेने झाली आहे असं आमचा आरोप आहे? सरळ सांगितलं ना. मग त्यावेळी त्यांचं उत्तर काय होतं? त्यांना कारण का जर भारतीय जनता पार्टीमध्ये दोन्ही आमदार भारतीय जनता पार्टीचेच आहेत, बरोबर आहेत, आणि भारतीय जनता पार्टी ही देशात पण आहे आणि राज्यात पण आहे, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आहे, बरोबर. आणि जर असं असेल तर जर तुमचा आरोपच असा आहे की तुम्ही ही कारवाई सूड भावनेने केली आणि तुम्ही असं म्हणताय की आमच्या पक्षामध्ये जर तुम्ही आलात तर मात्र तुमची घरं शाबूत राहतील, अदरवाईज आम्ही ती कारवाई करणार, असा तुमचा आरोप आहे. राहिली मग बांगलादेशांची राहिली ना. ओके, म्हणजे ते त्यांच्या पक्षामध्ये आहेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला? आहेत म्हणजे आहेत ना, फोटो तुम्हाला दाखवतो ना. ओके, म्हणजे ज्यांच्यावरती बांगलादेशी म्हणून आरोप केला गेला आहे त्या सर्व व्यक्ती ज्या आहेत
त्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत असं तुमचा आरोप आहे सर आणि तरीही त्यांची घरं तोडण्यात नाही आली आणि तुमची घरं तोडण्यात आली असं तुम्ही म्हणताय. बरोबर. आणि त्याचा प्रूफ आहे तुमच्याजवळ की बाबा फोटो आहेत आमच्याकडे आणि ते फोटो आम्ही त्यांना दाखवले सुद्धा आणि त्या दिवशी त्यांनी त्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलं सुद्धा की आमच्या मागे कोणीही येऊन उभं राहू शकते. तर कसं आहे की ठीक आहे, जिल्ह्याचे खासदार आहेत, त्या साहेबांना माहीत नसेल की माझ्या मागे कोण उभं आहे, तालुक्याचे आमदार आहेत त्यांनाही कदाचित माहीत नसेल, पण ज्यावेळी गावचा ग्रामपंचायतचा सदस्य उभा आहे, ज्यावेळी गावच्या सरपंच उभे आहेत, माजी सरपंच उभे आहेत आणि त्यांच्या पाठीशी कोण उभा आहे. कसं असते की आमच्या मोर्चामध्ये 5,000 लोक आणली तर 5,000 लोकांना आम्ही ओळखत नाही, मी तरी ओळखत नाही, बरोबर, पण आमचे कार्यकर्ते असतात, ह्या वाघोळीचे पदाधिकारी आहेत, ते ह्यांच्या मागे 100 लोक जे येतात ते ह्यांना ओळखतात ना, हे त्यांना ओळखतात ना. मग त्या ठिकाणी हजारोची गर्दी नव्हती ना. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की जे बांगलादेशी म्हणून त्यांच्यावर जो आरोप आहे त्या व्यक्ती भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत म्हणून त्यांची घरं अजून शाबूत आहेत. आणि आम्ही उगाच सांगत नाही की कोणी बांगलादेशी होते. अर्नाळा पोलीस स्टेशन मध्ये FIR दाखल आहे, वसईच्या कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट बाब आहे, तुरुंगात राहून आलेले लोक आहेत ना. ओके, ती ज्या फोटोमध्ये जी माणसं आहेत ती तुरुंगात राहून आलेली आहेत. हो, जामीनवर बाहेर आहेत. ओके, म्हणजे त्या आरोपामुळे ते जामिनावरती बाहेर आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचा फोटो आहे आणि ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत असं सर आरोप आहे. हो, ते चालतात त्यांना. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर आता तुमची भूमिका पुढे काय आहे? तुम्ही मोर्चा काढलात, राजन नाईक साहेब घरी नाही आहेत, तिथे आउट ऑफ स्टेशन आहेत, परंतु या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर आता तुमची पुढची स्टेप काय असणार आहे आणि तुमचं म्हणणं काय आहे की पुढे आता काय करायचंय तुम्हाला? बघा, 2 गोष्टी तुमच्या मार्फत आम्हाला वसईच्या जनतेला किंवा संबंध महाराष्ट्राच्या जनतेला आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा सांगायचं आहे की ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यावेळी भारतीय जनता पक्ष हा आमच्या अजिबात डोक्यात बसतच नाही, तरी सुद्धा नाईलाज असतो आम्ही सोनूताईला मतदान केलं. नाईलाज असतो असं का? नाईलाज असतो म्हणजे असं की 35 वर्ष जे राज्य होतं ते आम्हाला आवडत नव्हतं. कदाचित त्यावेळी म्हणजे बहुजन विकास आघाडीचं जे राज्य होतं त्याला ते तुम्हाला आवडत नव्हतं असं म्हणायचं? आताही नाही आवडत. हा, पण त्या एक तुमच्या स्टेटमेंटमध्ये सरळ असं आहे की बहुजन विकास आघाडीची सत्ता 35 वर्ष होती परंतु आमच्या घरावरती तोडक कारवाई झालेली नाही. ते हृदयातून बोललो ना आम्ही. ते जे शब्द आलेत ना ते आमच्या मनातून शब्द आलेले आहेत की 35 वर्षात ना, हे बघा तुम्हाला आठवत असेल 2009ला महानगरपालिकेच्या विरोधात प्रचंड मोठं आंदोलन झालं आणि वाघोलीला माजी आमदार हितेंद्र ठाकूरवर हल्ला झाला होता. बरोबर. त्यावेळी सुद्धा कोणाच्याच घरावर गेले नाहीत. एकाच तरी घर तुटलं का? बाकी काही दुनियादारी झाली असेल पण कधी कोणाच्या घरावर नाही आले. आता हेच आम्हाला तरी अजून तुम्ही त्यांचा विरोध करता का? विरोध तर आहेच ना. विरोध आमच्या विचाराचे विरोध आहेत ना. बहुजन विकास आघाडीचे काही पदाधिकारी आहेत, त्यांनी त्या दिवशी आमच्या घरी आलेत, भेटलेत, आम्हाला काहीतरी मदत केली कडधान्याची वगैरे. तसेच बीजेपीची लोक पण आली ना. बीजेपीच्या लोकांशी सुद्धा आमचे चांगले संबंध आहेत. आम्हाला 2 दिवस जेवायला पण घातलं, त्यांच्या घरी नेऊन घातलं. म्हणजे व्यक्ती म्हणून माणूस म्हणून आहेत ना काही लोक. आणि राजन नाईक किंवा सोनूताईशी आमची काय दुश्मनी आहे? पण हे जे झालं सगळं आम्हाला एवढंच सांगायचंय की ह्या लोकांनी नीट विचार केला पाहिजे की तुम्ही विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केला केवळ एका महेंद्र पाटलाच्या सांगण्यानुसार. त्याच्यानंतर घरं तुटल्यानंतर सुद्धा आम्ही सांगतोय की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. असं नाही ना की अजूनपर्यंत दोन्ही आमदार किंवा अजून कोणते पदाधिकारी यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही असं म्हणतात. आम्ही त्यांना सतत सांगत होतो की त्यांची भूमिका स्पष्ट करावी. कसं आहे की ते आमदार आहेत, आम्ही त्यांना निवडून दिलेलं आहे. आम्ही कितीही बोंबा मारल्या तरी अधिकारी किंवा शासन प्रशासन आमचं ऐकणार नाही. पण एका आमदार जेव्हा विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित करतात, तसंच महसूल मंत्री तुमचा आहे, सरकार तुमचं आहे, सगळं काय तुमचं आहे. तुम्ही लोकांनी जर ठरवलं की जसं काय पावसामध्ये, वादळामध्ये, वारामध्ये लोकांचे नुकसान होते आणि त्यावेळी तुम्ही नैसर्गिक आपत्ती देता, त्यांना जाहीर करता. ही नैसर्गिक आपत्ती नाहीये असं. नैसर्गिक आपत्तीपेक्षा बेकार परिस्थिती आहे. नैसर्गिक म्हणजे तुम्हाला म्हणायचं की नैसर्गिक आपत्तीमध्ये जो निधी यूज केला जातो तो तुम्ही इथे पुनर्वसन करण्यासाठी यूज करा आणि आमचं पुनर्वसन करा असं म्हणायचं आहे तुम्हाला? हा, तात्पुरती तरी खाण्याची तर सोय करावी. आता काय झालंय की पूर्णपणे घर छप्पर गेलेलं आहे. एक झाड आहे छोटंसं तिकडे, त्या झाडाची सावली जशी जशी गोल 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 फिरते तशी तशी चटाया गोल 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 फिरतात. दुपारी 12 वाजता आताची परिस्थिती आहे आणि दुपारी एवढं ऊन, रात्री एवढं मच्छर आणि 16 वर्षाची जवान पोरगी आहे त्या आईच्या सोबत. ती आई रात्रभर झोपत नाही की आता देशभरामध्ये चाललंय काय, उघड्यावर मी माझ्या पोरीला घेऊन मी झोपणार कशी? बरोबर. या सगळ्या परिस्थितीमध्ये सोनूताई असतील किंवा राजन नाईक असतील किंवा कोणीही भारतीय जनता पक्षाचा माणूस असू दे, त्यांनी व्यक्त व्हायला पाहिजे होतं ना.
आणि त्यांनी स्वतःहून यायला पाहिजे होतं. एकटे माननीय मनोज पाटील यांनी फक्त एक स्टेटमेंट दिलंय कधी ज्यावेळी मोर्चा काढला त्यावेळी मोर्चा काढल्यानंतर मोर्चा काढल्याच्या नंतरच स्टेटमेंट दिलंय. बाकी कोणत्याही पदाधिकारी किंवा कोणत्याही नेत्यांनी अधिकृत स्टेटमेंट दिलेलं नाही. तुम्हाला आम्ही सांगतो ना की ज्यावेळी रात्री 11 वाजता मीटिंग चालू झाली, ही मीटिंग रात्री 1 वाजेपर्यंत चालली आणि त्या दरम्यान आम्ही त्याला तेच सांगत होतो, उद्याचा मोर्चा आम्ही नाही काढत, तुम्ही आत्ता चला आमच्या गावात आणि लोकांना काय ती तुमची भूमिका स्पष्ट करा. आणि आमदार खासदार लोकांच्या मतावर निवडून येत आहेत. महिन्याला प्रचंड मानधन असतो. काय काम करता तुम्ही? विधानसभेमध्ये जाऊन लोकांची गरज ओढायचा मुद्दा उपस्थित करतात म्हणून तुम्हाला मानधन भेटतो. तो 1 महिना तुम्ही समजा ना की नाही मानधन घेतला आणि देऊन टाका ना आमच्या लोकांना, व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून तरी. या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यात का नाही डोक्यात आल्या? आणि आम्ही त्यांना हेही सांगितलं की उद्या मोर्चा निघाल्यानंतर तुम्ही तुमची भूमिका येऊन समोर लोकांच्या मांडाला. तुम्हाला निवडणुकीच्या काळामध्ये प्रचार घेण्यासाठी पैसे देऊन माणसं बोलवावी लागतात सभा घेण्यासाठी. इथे विदाऊट पैशाची लोक आल्यात ना, त्यांच्यासमोर तुम्ही तुमचे विचार मांडा ना. हे जे आम्हाला सांगतात की नाही तुम्ही मोर्चा वसई विधानसभेमध्ये न्यायला पाहिजे, सोनुताईच्या घरावर तुम्ही नालासोपारामध्ये का आणला, तर आम्ही हेच सांगतोय ना की तुम्ही जे सांगता की शेवटी कसं आहे की समजा स्नेहाताई दुबे पंडित यांच्या घरावरती मोर्चा आला असता तरीही परिस्थिती तीच होती. कारण का जैसे तेच शेवटी पक्ष एकच आहे, आमदार तुमचे दोन्ही एकच पक्षाचे आमदार आहेत आणि फक्त विधानसभा क्षेत्र थोडा वेगवेगळा आहे. त्यामुळे तुम्ही असं नाही सांगू शकत की तुम्ही राजन नाईक साहेबांच्या घरावरती मोर्चा न काढता तुम्ही स्नेहाताई दुबे पंडित यांच्यावर घरावरती मोर्चा काढला पाहिजे आणि त्यांना जाब विचारला पाहिजे. हे वक्तव्य कुठेतरी चुकीचं आहे असं वाटतं सर. त्यांच्या 2 गोष्टी आहेत. दोन्ही गोष्टीचं स्पष्टपणे मी उत्तर देऊ इच्छितो. एक म्हणजे की तुम्ही हा मोर्चा ही घटना जी घडली ती अर्नाळा ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये घडलेली आहे, वसई विधानसभा क्षेत्र. तुम्ही जाब विचारला, तुम्हाला जाबच विचारायचा आहे तर स्नेहा दुबेच्या घरावर मोर्चा न्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. बरोबर. त्याचं स्पष्टपणे उत्तर आहे की हा मुद्दा विधानसभेमध्ये स्नेहा दुबे पंडित यांनी नव्हता उपस्थित केला, म्हणून हा जाब विचारण्यासाठी आम्ही आमदार नाईक यांच्या घरावर मोर्चा काढला. दुसरी गोष्ट, त्यांना असं सांगायचं की ही बीजेपीची बी टीम, बहुजन विकास आघाडीची बी टीम आहे, जसं त्यांच्या स्टेटमेंटवरून दिसतं. बहुजन विकास आघाडीने ह्यांना पुढे केलेलं आहे. तर तेव्हा सुद्धा आमचा बहुजन विकास आघाडीला विरोध होता, कालही होता आणि आजही आहे. तुम्ही जर त्या आमच्या मोर्चाच्या भाषणं ऐकले असतील तर त्याच्यामध्ये आम्ही खणखणीत सांगितलेलं आहे, बहुजन विकास आघाडी असो या भारतीय जनता पार्टी असो या कोणीही असो, आम्हाला 1 रुपयाची मदत नकोय. जो माणूस, जो पक्ष, जी व्यक्ती आमच्या स्वाभिमानाच्या लढाईमध्ये आमच्या सोबत उभी राहील त्याला आम्ही मतदान करणार किंवा त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहणार. नाही तर येत्या निवडणुकीमध्ये गावागावात बंदी घालू. जशा पद्धतीने आम्हाला बेघर केले, गावामध्ये घुसण्याची हिंमत होणार नाही या लोकांची, अशी परिस्थिती आम्ही निर्माण करून ठेवू. बहुजन विकासासाठी आज सुद्धा आमचा विरोध आहे ना. आता आम्हाला काही आमच्या नगरसेवकांनी मेसेज केला, वैयक्तिक त्यांचे चांगले संबंध आहेत, त्यांनी मेसेज केले की आम्ही तुझ्या सोबत आहोत. मी सांगितलं व्यक्ती म्हणून की पक्ष म्हणून? सध्या दोन्ही जर असेल तर तुमच्या लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना सांगा की त्यांनी व्यक्त व्हावं, त्यांनी जाहीर भूमिका घ्यावी की आम्ही यांच्या सोबत आहोत की आम्ही यांच्या विरोधात. लोकनेते हितेंद्र ठाकूर जे पडले फक्त 3000 मतांनी पडले आणि ती 3000 मतं आमची आहेत हे आम्ही ठामपणे ठणकावून सांगतोय, कारण की आम्ही सोनूताईला मतदान केलं त्यावेळी. आणि मग आता तुम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा करताय? अपेक्षा ह्या लोकांकडनं काय अपेक्षा बाळगायची? फक्त तुम्हाला असं वाटतं का, ज्या पद्धतीने तुम्ही असं म्हणताय की पुनर्वसन झालं पाहिजे आणि आपत्ती विभागामधून किंवा तिथला जो महसूल आहे इथे यूज करून आमचं पुनर्वसन यांनी केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी वाटतात तुम्हाला प्रॅक्टिकल आहेत आणि होतील असं तुम्हाला वाटतं? आम्ही जे बोलतो ना शब्दानुशब्द कायद्याच्या चौकटीत राहून बोलतो. राज्यपाल वाड्याला आले होते आणि त्यांचा शासन निर्णय आहे की कातकरी समाज ही आदिवासींपेक्षा एकदम खालच्या लेवलची जी कातकरी समाज आहे त्यांना दुय्यम दर्जा दिली जाते आताच्या घडीला. भटकी समाज जो एका ठिकाणी स्थिर राहत नाही, तो इथे तिथं स्थलांतर होत असतो, वीटभट्टीवर वगैरे सगळ्या ठिकाणी. त्यांचा सर्वे करावा आणि तो सर्वे आता चालू आहे आणि झाला सुद्धा सर्वे. जिथं कुठे आदिम जमात कातकरी समाज आढळून येईल त्या ठिकाणी त्यांचा घरकुल बांधून दिलं पाहिजे प्रधानमंत्री जनमन योजनेमधून. ज्यावेळी आता तुम्ही हा जो जे वातावरण चाललेलं आहे आणि आता तुम्ही जिथपर्यंत आलात आणि जो तुमचा जो संघर्ष आहे याच्या पुढे तुम्ही कायदेशीर कारवाई किंवा कोर्टामध्ये ज्या पद्धतीने जाण्याचा विचार करताय, तुम्ही काय आहे ती कारवाई आणि तुम्ही कशा पद्धतीने पुढे जाणार आहात?
कसं आहे की एक म्हणजे आम्हाला 24 तासाचा पण वेळ नाही दिला आणि कातकरी समाजाच्या ज्या महिला आहेत त्यांना तर कुठल्याच कायद्यानुसार तिथून काढू शकत नाहीत, तरीसुद्धा त्यांना काढलं. काढत असताना काही कर्मचाऱ्यांकडून महिलांना धक्काबुक्की झालेल्या त्याचे व्हिडिओ आहेत आमच्याकडे. आमच्या एका कातकरी समाजाच्या बाईच्या पायात सळे लागले, 4 इंचाचा होल झालाय पायात. म्हणजे हे सगळं मानव म्हणून एक बघायला जर गेलं तर मानवी दृष्टीने हे काळीमा फासणारी घटना घडलेली आहे. बरोबर. ह्यासाठी आम्ही मानवी हक्क आयोगाकडे जाणार आहोत 100%. त्याचबरोबर ऐन उन्हाच्या तडाख्यात या म्हणजे सरकार एके बाजूने सांगते की 12 ते 3 घराच्या बाहेर पडू नका, आणि त्याच सरकारमध्ये असलेल्या लोकांनी आमचं घरावरचं छप्परच काढून टाकलं. तर आता घराच्या बाहेर पडायचं नाही म्हणजे जायचं कुठे? त्यानंतर पावसाला कधी पडू शकतो सांगता येत नाही. या पावसाच्या तोंडावर चिमणी आणि पाखरू सुद्धा घरटं बांधण्याची पूर्णपणे तयारी करते. बरोबर. पण इथं आदिवासी समाजाने 200-500 रुपयाचं अंगावर पैसे घेऊन म्हणजे दरवाजावर जे कापड विकायला येतात ताडपत्री, त्यांच्याकडनं उधार ताडपत्री आणि कापड घेऊन घरावर टाकण्याची पूर्णपणे तयारी चालू केली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये पूर्णपणे ते घर तोडून टाकलेलं आहे. आपण चिमणी सुद्धा जेव्हा पावसाच्या तोंडावर घरटं बांधते तेव्हा सांगतो अरे काढू नको, पाप लागेल. पण इथे तर माणसाचं घर उद्ध्वस्त केलं, हे पाप कुठे फेडणार? तर या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही मानवी हक्क आयोगाकडे जाणारच. पण कसं आहे, कोर्टाच्या पायरी चढण्यासाठी आमची तेवढी आर्थिक परिस्थिती नाही. पण आम्हाला काही सहानुभूतीधारक आहेत, ते आम्हाला मदत करणार आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की आपण कोर्टापर्यंत जाऊ आणि त्यांच्यामार्फत आम्ही कोर्टात जाणार आहोत. आणि जरी आमचे खिसे फाटलेले असले तरी आमचा ध्येय, धोरण आणि विचार आणि आमची हिंमत मजबूत आहे. हिंमत आम्ही हारणार नाहीत. आम्हाला कल्पना आहे की त्यांची सत्ता मजबूत आहे, सगळं काय त्यांच्याकडे आहे. आमच्यावर हल्ला करू शकतात, आमच्यावर खोट्या नाट्या केसेस दाखल करू शकतात, आम्हाला तुरुंगात डांबू शकतात. पण सत्य शेवटी आमच्या बाजूने आणि सत्याच्या बाजूने आम्ही चालणार आणि जिंकणार. आम्ही हायकोर्टात सुद्धा जाणार या सगळ्या गोष्टीला घेऊन आणि मानवी हक्क आयोगाकडे जाणार आहोत. आदिवासी आयोग आहे त्यांच्याकडे सुद्धा आम्ही जाणार आहोत आणि रस्त्यावरची पण लढाई आम्ही मजबूत ठेवणार आहोत. आता जी ही घटना घडली, आमदारांच्या घरावर मोर्चा निघाल्यानंतर संबंधित जिल्ह्यातली लोक थोडीफार लोक आली आणि आमच्या पाठीशी उभी राहिली. परंतु संबंध सोशल मीडियावर प्रचंड हे सगळं व्हायरल झालेलं आहे आणि जिथं तिथं लोक ह्या घटनेला घेऊन निषेध करतायत, निदर्शनं करतायत. शहापूर तालुक्यामध्ये उद्याला 21 तारखेला तहसीलदारांच्या समोर निदर्शनं होणार आहेत आणि तहसीलदारांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपतींना निवेदन दिलं जाणार आहे की ही जी काय घटना घडली ही निंदनीय घटना आहे आणि ह्याच्यामध्ये अधिकाऱ्यांची, खास करून तहसीलदार, प्रांत आणि पोलिसांची CDR काढले पाहिजेत. ह्यांच्यावर कोणाचा दबाव त्यांच्यावर होता असं त्यांच्यावर आम्ही सांगतोय ना तुम्हाला, 12 तारीख आणि 13 तारीख ह्या 2 दिवसाची CDR काढा. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल लगेच. त्यांच्यावर कोणाचा दबाव आला काय? अधिकारी सुद्धा एक माणूस आहेत, त्यांना कसं हा जिकी नोकरी ना जिका घर, जसा दबाव येईल तसा त्यांची नोकरी वाचवण्यासाठी ती करणार. कारवाई होत असताना मंडळ अधिकारी बाई आहे ती सुद्धा रडली, तहसीलदार सुद्धा रडले घरं मोडत असताना. म्हणजे ते सुद्धा एक व्यक्ती म्हणून त्यांना पण वाटत होतं की ही कारवाई नाही झाली पाहिजे, पण करणार काय? शेवटी वरून दबाव पाहिजे तेवढा त्यांचा होता आणि व्यक्ती म्हणून ते रडले. त्यांनी खूप सहानुभूती दाखवली तरी सुद्धा दबाव असल्यामुळे तोडले. पण सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना अजूनपर्यंत त्यांच्या दगडाचा काळ आहे, त्यांना पाजळ नाही फुटलेला अजूनपर्यंत आणि ते बघायला सुद्धा त्या ठिकाणी आलेले नाहीत. मोर्चा काढल्यानंतर ते कुठेतरी सांगतायत आणि सांगत असताना सुद्धा गोल गोल फिरवतायत, स्पष्ट बोलत नाहीत. आता विरोधी पक्ष नेता आहात तुम्ही, तुम्हाला एवढं तरी समजलं पाहिजे की तुम्ही काय प्रश्न करतायत की विधानसभा तिथं ना मोर्चा इथं का? मग तेच जर तुम्हाला बारीक पोर पण सांगू शकेल की विधानसभा ती मग ह्यांनी का मुद्दा उपस्थित केला. त्यांचा म्हणण्याचा उद्देश वेगळा होता आणि ज्या पद्धतीने ते बोलत होते की इथे नाही म्हणजे नालासोपाऱ्याला किंवा राज्य नाईक साहेबांकडे नाही केला पाहिजे होता, स्नेहाताई दुबे पंडित यांच्या घरावर तुम्ही जा विचारला पाहिजे होता. या सगळ्या गोष्टी स्टेटमेंट त्यांनी लोकांच्या समोर चुकीची वाटते आणि लोकांच्या समोर येऊन सांगावं ना. लोकांच्या समोर प्रांत अधिकारी, IAS अधिकारी लोक आहेत शिकलेली ना. आम्ही तर 2 दिवस ना 4 दिवस फक्त शाळेत गेलो, तिथं प्रांत अधिकारी जेव्हा आले म्हणजे असं सरळ दिसून येतं की ही जी तोडक कारवाई झाली ही राज्य नाईक साहेबांच्या सांगण्यावरून न होता ती स्नेहाताई दुबे पंडित यांच्या सांगण्यावरून झाली का?
त्यांच्या घरी जर मोर्चा काढायचा असेल तर किंवा त्यांना जाब विचारायचा असेल तर असं विरोधी पक्षनेते सरळ म्हणतात. आम्हाला तर असं पण वाटतंय की जर हा मोर्चा आम्ही स्नेहा दुबे पंडित यांच्या घरावर नेला असताना तर आम्हाला अडवलं नसतं. कदाचित स्नेहा दुबे पंडित स्वतःच पुढे पण आल्या असत्या आणि लोकांशी चर्चा पण त्यांनी केली असती, कारण की त्या दिवशी आमचं वसईला आंदोलन ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत की जर आता तुम्ही म्हणताय, जसं तुम्ही म्हणताय की स्नेहाताई दुबे पंडित समोर आल्या असत्या, मग तुम्ही एक तुमचं शिष्टमंडळ, मोर्चा नाही परंतु एक तुमचं शिष्टमंडळ किंवा तुमचे जे पदाधिकारी आहेत ते तिथे जाऊन काय एकदा विचारविनिमय करत नाही त्यांच्याबरोबर? पक्षाला पण काही बांधिलकी आहेत ना, त्या पक्षाने पण काही बांधिलकी आहेत. माझी म्हणजे त्यांनी तुम्हाला टाइम दिला नाहीये का अजूनपर्यंत, असं म्हणताय का तुम्ही? त्यांनी टाइमही नाही दिलेला. आम्ही त्याला मेसेज सुद्धा केलेत की ताई आम्हाला वेळ द्या, आम्ही भेटायला येतो तुम्हाला, तुम्ही जिथं सांगाल तिथं. मग त्यांच्याकडून तुम्हाला अजून टाइम दिला जात नाहीये आणि तुम्हाला कसं आहे की सत्य परिस्थिती की महेंद्र पाटील हे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत, ते आमच्या गावात राहत आहेत आणि ते शेवटी त्यांच्या पक्षाचे आहेत आणि त्यांच्याकडे बघून हे सगळं दाबण्याचा प्रयत्न सगळं चालू आहे. म्हणजे तुम्ही सरळ म्हणताय की तीच व्यक्ती एक आहे की त्या व्यक्तीमुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. हो, महेंद्र पाटील. आताचं जे डिस्कशन झालं आणि एवढ्या डिस्कशन मध्ये हे समोर येत आहे की एक मुद्दा जो आहे मेन म्हणजे की आमच्या पक्षामध्ये या अशी ऑफर तुम्हाला होती आणि त्यानंतर आता ज्या तुमच्या पुनर्वसनच्या ज्या गोष्टी आहेत किंवा आता जो तुमचा जो संघर्ष पुढे चालत राहणार आहे त्या संघर्षामध्ये तुम्हाला यश मिळावं आणि तुमचे जे कातकरी समाज आहे, आदिवासी बांधव जे आहेत त्यांना आपली घरं पुन्हा एकदा तिथे पुनर्वसन त्यांचं सगळ्यांचं व्हावं आणि जसा तुमचा संघर्ष चालू आहे तसाच तुम्ही त्या पद्धतीने लढत राहा. आपल्यासोबत लाल बावटा पक्षाचे महिला पदाधिकारी सुद्धा आहेत. मॅम, ह्या सगळी जी घटना घडली आणि ही जो मोर्चा तुम्ही काढला त्याचा निषेध म्हणून आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद उमटत आहेत, जसं आपण म्हणालो की उद्या 21 तारीखला सुद्धा शहापूर तालुक्यामध्ये तहसीलदार कार्यालयासमोर एक निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडतात तुम्हाला काय वाटतं याबद्दल आणि काय तुमचं म्हणणं आहे याबद्दल? आमचं म्हणणं फक्त हेच आहे की जो आज आमच्या कातकरी समाजावर आणि आदिवासी समाजावर जो अन्याय झालेला आहे, आज त्यांची घरं तोडण्यात आलेली आहेत, ते बेघर झालेले आहेत, आज त्या तलतली उन्हामध्ये ते बसतात, त्यांच्या चुली जर तुम्ही बघितल्या असेल तर अक्षरशः रडले असते, कारण ते आज त्यांना घर तर नाहीच पण चुली पण देखील त्यांनी बाहेर केलेल्या आहेत, त्याच्यावरती ते शिजून खातात. आज त्यांची परिस्थिती खूप बिकट आहे आणि आम्हाला असं सांगायचं आहे, जर विधानसभेमध्ये जर राजन नाईक साहेब यांनी जो मुद्दा उचलला तो फक्त अर्नाल्याचा मुद्दा त्यांनी उचलला, मग तोडक कारवाई करायला पाहिजे होती तिथे. तर तुम्ही पहिला जे आहेत दुसरी लोक त्यांच्यावर पहिला करायला पाहिजे होती, नंतर आमच्यावर यायला पाहिजे होतं, आमच्या लोकांवर. परंतु तसं न करता ते लोक पहिलं जे आमची गरिबांची घरं मोडली आणि ॲटलिस्ट त्यांनी एक टाइम दिला पाहिजे होता आणि तुमचं म्हणणं काय आहे तेही विचारात घेतलं पाहिजे होतं. एक 24 तासाचा वेळ हा खूपच कमी वेळ आहे. त्यांनी 12 तारखेला नोटिशा दिल्या, नोटिशा म्हणजे 3, 4, 5 वाजेपर्यंत त्यांनी संध्याकाळच्या टायमाला, आणि अशा संध्याकाळच्या टायमाला नोटिसा वाटप केला. तेव्हा जो पाठपुरावा करायचा होता तो आम्ही केला 12 तारखेला, पण 24 तास पण दिले नाहीत त्यांनी ते तोडक कारवाई करायला. 24 तास तरी दिले पाहिजे होते ना, की त्यांनी त्यांचं सामान तरी बाहेर काढलं असतं. जे त्यांचं सामान होतं, जे पत्रे होते, जे खाण्यापिण्याच्या वस्तू होत्या त्या तरी त्याने काढल्या असत्या बाहेर, पण तो पण वेळ त्यांनी दिला नाही. जी गोष्ट घडली ती खूपच भयानक होती आणि जे व्हिडिओज समोर येत आहेत ते एवढे भयानक आहेत की अशी परिस्थिती कोणावरही न यावी. आणि जो एकदम बोलतो की ज्यांचं पोट हातावरती आहे, की जे आजच कष्ट करणार आहेत आणि आजच खाणार आहेत, असे व्यक्ती की त्यांच्या घरावरती छप्पर ते नाहीच परंतु आता त्यांचं घरच नाहीसं झालं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडल्या आहेत ह्या खूप निंदनीय आहेत आणि जी कारवाई झालेली आहे त्या कारवाईबद्दल इथल्या प्रशासनाने एक सकारात्मक भूमिका त्यांची मांडावी आणि इथले जे पदाधिकारी आहेत, भारतीय जनता पार्टीचे नेते
पदाधिकारी आहेत त्यांनी आपलं म्हणणं हे या कातकरी समाज असेल किंवा आदिवासी बांधव असेल त्यांच्यासमोर मांडावं. त्यांचं जे म्हणणं आहे ते जाणून घ्यावं किंवा त्यांचं म्हणणं काय आहे त्याबद्दल एक पुनर्विचार करावा आणि त्यांच्यासाठी एक सकारात्मक भूमिका जी आहे ही या प्रशासनाने सगळ्यांसमोर मांडावी आणि त्यांचं पुनर्वसन कसं होईल यावरती सर्वांनी लक्ष द्यावा. आणि आम्ही एक इन्फ्लुएन्सर म्हणा किंवा एक मीडियाचा एक छोटा पार्ट म्हणा, आम्हीही तुमच्यासाठी तुमच्यावर झालेला अन्याय आहे तो महाराष्ट्रापुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि ज्या पद्धतीने तुम्ही लढत आहात तुमच्याबरोबर इथे जेवढे काही इन्फ्लुएन्सर आहेत किंवा इथली मीडिया आहे त्यांनी सर्वांनी या कातकरी बांधवांचा, या समाजातील आदिवासी बांधवांना साथ द्यावी आणि यांचं पुनर्वसन कसं होईल याकडे सर्वांनी पाठपुरावा करावा ही मी सगळ्यांना विनंती करतो आणि हा पॉडकास्ट थांबवतो. थँक्यू सो मच. तुम्ही आलात, वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल मी धन्यवाद. थँक्यू.